कोविड-19 या महामारीमुळे शाळा नियोजनाप्रमाणे सुरू होऊ शकलेल्या नाही आहेत. त्यामुळं महाराष्ट्र शासनाने सिलॅबस कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर 25% सिलॅबस हा प्रत्येक वर्गाचा कमी केलेला आहे. त्यामध्ये आज आपण इयत्ता 9वी या वर्गाचा गणित भाग 2 या विषयाचा कोणकोणता अभ्यासक्रम कमी केलेला आहे, त्यामध्ये कोणती उदाहरणे, कोणती प्रमेय कमी केलेले आहेत, आज ते आपण पाहणार आहोत. तर सुरू करू. इयत्ता 9वी गणित भाग 2. मी सांगेल ते पेज क्रमांक काढा आणि तुम्ही पुस्तकांवरती टिक मार्क करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते वर्षभर उपयोगाला येईल. मी काढत आहे, सर्वांनी लक्ष द्या. पेज 1 आणि 2, 3 वरती काहीही कमी केलेलं नाही आहे. त्यानंतर आपण 4 पेजवरती कमी केलेलं नाही आहे. तर सराव संच 1.1 पेज नंबर 5 वरील प्रश्न पहिला आहे. त्याच्यामध्ये उपप्रश्न आहेत. प्रश्न 6वा, प्रश्न 7वा, प्रश्न 8वा. प्रश्न पहिल्यातील हे 3 उदाहरणं कमी केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील उपप्रश्न 6 आहेत. त्यापैकी प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा हे प्रश्न दुसऱ्यातील 2 उपप्रश्न कमी केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 3रा सराव संच 1.1 मधील प्रश्न 3ऱ्यामध्ये उपसंच 6 आहेत. त्यापैकी उपप्रश्न 4था, 5वा आणि 6वा हे 3 उपप्रश्न कमी केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा पूर्णपणे, प्रश्न क्रमांक 5 तर पूर्णपणे कमी केलेला आहे, त्यालाही सुद्धा टिक मार्क करा. त्यानंतर पेज नंबर 5 वरील संपलेला आहे. त्यानंतर आपण पुढं पाहूया काय कोणकोणती उदाहरणं कमी केलेली आहेत ते. त्यानंतर सराव संच 1.2 मधील कोणतेही उदाहरण कमी केलेलं नाही आहे. तर सराव संच 1.2 मधील प्रश्न 6वा जो आहे, तर त्यामध्ये 3रा उपप्रश्न आहे, म्हणजे बीट 3रा आहे, ते कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर हे पान नंबर 8 वरती आहे पहा, 6व्या प्रश्नातील 3रं बीट. त्यानंतर पान नंबर, मी सांगेल ते काढा तुम्ही. हां, तर संकीर्ण प्रश्न संग्रह पान नंबर 11 वरती आहे. संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील प्रश्न दुसऱ्यामधील 4 उपप्रश्न आहेत. तर त्याच्यामधील दुसऱ्यामधील दुसरा प्रश्न आणि 3रा प्रश्न आणि 4था प्रश्न कमी केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 11 वरतीच प्रश्न 3ऱ्यामध्ये 7 उपप्रश्न आहेत. त्यामध्ये 6वा प्रश्न आणि 7वा प्रश्न केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 12 वरती प्रश्न 6वा आहे. संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील प्रश्न 6वा कमी केलेला आहे पूर्णपणे, बाकीचे प्रश्न जशाला तसे आहेत. त्यानंतर प्रश्न 10वा एक कमी केलेला आहे, प्रश्न क्रमांक 10, ते सुद्धा त्याच्यामध्ये उपबीट आहेत, ते सुद्धा कमी केलेले आहेत. खालील विधाने नामनिर्देशित आकृती काढून त्यावरील पक्षसाध्य लिहा, ते कमी केलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरं प्रकरण पाहणार आहोत, समांतर रेषा. तर समांतर रेषा या प्रकरणामधलं काय कमी केलेलं आहे ते पाहू आपण. तर 14-15 पेजवरचं काहीही कमी केलेलं नाही आहे. त्यानंतर प्रश्न पहा, या ठिकाणी आलेलो आहोत आपण. पेज नंबर 17 काढा. पेज नंबर 17 वरील सराव संच 2.1 आहे. तर 2.1 मधील प्रश्न 3रा पूर्णपणे कमी केलेला आहे. पहा, आपण हायलाईट केलेला आहे, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. प्रश्न 3रा पूर्णपणे कमी केलेला आहे, त्याची आकृतीसुद्धा कमी केलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 18 वरील प्रश्न क्रमांक 5वा, त्याच सराव संचामधील प्रश्न 5वा पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर पान क्रमांक, पेज नंबर सांगतो तुम्हाला, 19 वरचं काहीही कमी केलेलं नाही आहे. पेज नंबर 20 वरचं ना, 21 वरती पहा उपप्रश्न आहेत काही. जर एक रेषा त्याच प्रतलातील 2 रेषांना लंब रेषा असेल तर त्या 2 रेषा परस्परांना समांतर असतात. पेज नंबर 21. त्याचं पक्ष साध्य सिद्धता पूर्णपणे कमी केलेला आहे. त्याचा उपप्रमेय 1 आणि 2 आहे, तर ते दोन्ही कमी केलेले आहेत. त्यानंतर सराव संच 2.2 मध्ये पहा पुढं,
त्यानंतर प्रकरण तिसरे त्रिकोण. त्रिकोण या प्रकरणातलं काय काय उदाहरणं कमी केलेले आहेत ते पाहूया आपण. तर पेज नंबर 25वरील विचार करूया. आकृतीमध्ये बिंदू आर व पी क्यूला समांतर रेषा काढून या प्रमेयाची वेगळी सिद्धता देता येईल का, तर ते विचार करू हे कमी केलेलं आहे. त्यानंतर पान नंबर 26वरती प्रमेय सिद्ध करा की त्रिकोणाची बाजू एकाच दिशेने वाढवल्यास होणाऱ्या बाह्य कोनांची बेरीज 360 अंश असते. पक्षीय साध्य सिद्धता तो प्रमेय पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर रीत 2 म्हणजे पद्धत दुसरी पेज क्रमांक 26 पूर्णपणे कमी केलेला आहे. पहा पेज क्रमांक 26 पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर पेज क्रमांक 27 पेज क्रमांक 27मध्ये पहा तो गणित जे सोडवलेले उदाहरण क्रमांक 4 दिलेला आहे सोडवलेलं ते कमी केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खाली सराव संच 3.1 आहे. त्याच्यामधील प्रश्न चौथा पान नंबर 27वरील 3.1 मधील प्रश्न क्रमांक 4 तर तो कमी केलेला आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांपैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट असतो, तर तिन्ही बाजूंची मापे काढा. तर हे प्रश्न चौथा कमी केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 28वरती त्याच सराव संचामधील प्रश्न 9वा आहे तो कमी केलेला आहे. पहा प्रश्न 9वा कोण ABCचे माप काढा. एका कोणाचं माप दिलेलं आहे 100 आणि त्याच्यावरून दुसऱ्या कोणांची माप काढा, तर दिलेलं आहे ते कमी केलेलं आहे. प्रश्न 9वा पेज नंबर 28वरती होता तो प्रश्न. त्यानंतर वरचं काही प्रश्न कमी केलेला नाही आहे. पेज नंबर 33वरती पहा. पेज नंबर 33वरती जे हायलाईट केलेलं दिसते तुम्हाला समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास, त्याचा प्रमेय पक्ष साध्य रचना सिद्धता पूर्णपणे कमी केलेली आहे. आकृती कमी केलेली आहे. याला टिक मार्क करा. पान नंबर 33वरती होता. त्यानंतर पेज नंबर 34वरती उपप्रश्न दिलेला आहे. पहा त्रिकोणाच्या तीन कोण एकरूप असतील तर त्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात, अशा प्रकारचा तो उपप्रश्न आहे. त्याच्या खाली दिलेला आहे विचार करूया म्हणून. तर ते विचार करूयामध्ये 2 वाक्य आहेत, 2 प्रमेय आहेत. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाची सिद्धता वेगळी रचना देता येईल का, तर तेही कमी केलेलं आहे. आणि समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाची सिद्धता कोणती रचना व न करता येईल का, तोही कमी केलेला आहे. त्यानंतर खाली घ्या पुढं पेज नंबर 36 काढा. पुढं घ्या 37 काढा. पेज नंबर 37वरचंही काही कमी केलेलं नाही आहे. पुढं 38 39 काढा. नाही आहे 39. खाली 40वरती पहा, नाही आहे त्याच्यावरचंही काही कमी केलेलं. त्यानंतर 41वरती बघू आपण. 41वरती काही कमी केलेलं नाही आहे. 42वरही काही कमी केलेलं नाही आहे. 43वरती काही कमी केलं नाही आहे. 44वरतीही नाही आहे काही कमी केलेलं. तर पेज नंबर 48 काढा सर्वांनी. तर त्याच्यामध्ये जरा आठवूया म्हणून दिलेला आहे, तर ते कमी केलेलं आहे. त्याच्या खाली उपक्रम दिलेला आहे, तो उपक्रमही कमी केलेला आहे. पहा पूर्णपणे उपक्रम केलेला आहे. त्याच्या खालचं आकृत्या कमी केलेल्या आहेत. पान नंबर 48वरती पहा पूर्णपणे 48 पेज नंबर कमी करण्यात आलेलं आहे. हे लक्षात राहू द्या. हे जरी आपल्याला यावर्षी प्रश्न यावरचे विचारणार नसतील तरी आपण स्वयं अध्ययनातून तयारी करायची. परीक्षेला येणार नाही आहेत ते, पण आपल्याला हे पुढच्या वर्षी 10वी वर्गाला उपयोगाला पडू शकतं. पेज नंबर 50 संपलेला आहे आपलं. पेज नंबर आपण 4थं प्रकरण पाहूया. त्रिकोण रचना या प्रकरणामध्ये काय कमी केलेलं आहे ते पाहू आपण. तर त्यामध्ये सराव संच 4.1 मधील प्रश्न 4था त्रिकोण ABC
काढा असा काढा की BC बरोबर 5.2, कोन ACB बरोबर 45 आणि त्रिकोण ABCची परिमिती 10 सेंटीमीटर दिले, तर ते कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर पुढं 56 काढा. तर संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 मधील प्रश्न 3 कमी करण्यात आलेला आहे. पहा, हे लक्षात राहू द्या तुमच्या. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 मधील प्रश्न 3. त्यानंतर प्रकरण 5 पहा. आपण 4थ्या प्रकरणामधलं आताच पाहिलेलं आहे. 5व्या प्रकरणाचं नाव चौकोन आहे. त्या चौकोन या प्रकरणामधील कोणतं सिलेबस कमी केलेला आहे ते पाहू आपण. तर पेज नंबर 59 म्हणजे 59 पेज नंबर काढा. त्याच्यावरती कृती दिलेली आहे. लगतच्या बाजू वेगवेगळ्या लांबीचे आणि त्यामधील कोण वेगवेगळ्या मापाचे घेऊन 5 वेगवेगळे समांतरभुज चौकोन काढा. ही कृती कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर पुढं काढा. सराव संच 5.1. सराव संच 5.1 म्हणजे पेज नंबर आहे पहा, त्यावरती 62 62. त्यामधील उदाहरण क्रमांक 7, 62 पान नंबरवरील प्रश्न क्रमांक 7. ते पूर्णपणे तो कमी केलेला आहे, सिद्ध करायचे त्याच्यामध्ये. त्यानंतर पेज क्रमांक पुढं काढा. 64 65 66 पेज नंबर काढा. पुढं काढा 66 म्हणजे 67 पेज नंबर काढा. सर्वांनी काढलं तर त्यामध्ये सराव संच 5.2 मधील प्रश्न 3 हा पूर्णपणे कमी करण्यात आलेला आहे. पहा, सराव संच 5.2 मधील प्रश्न 3. त्यानंतर प्रश्न 5वा कमी करण्यात आलेला आहे. शेजारील आकृतीमध्ये ABCD ह्या समांतरभुज चौकोनाच्या PQ RS बिंदू आहेत, तर तो तुम्ही कमी केलेला आहे प्रश्न 5वा. त्यानंतर 68 पेज नंबर 68 यामधील पुढील प्रमाणाची सिद्धता तुम्ही लिहा. तर त्याच्यामध्ये 3 विधान आहेत. तर चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. समभुज चौकोनाचे कर्ण त्यांचे सम्मुख चौकोनाचे कर्ण त्यांचे सम्मुख कोन दुभागतात. चौरसाचे कर्ण त्यांचे सम्मुख कोन दुभागतात. तर हे तिन्ही विधानं कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही पेज क्रमांक पुढं काढा. 70 पेज नंबर काढा. 71 काढा. 72 पेज नंबर काढा. पुढं 72 वरचंही काही कमी केलेलं नाही. आपण काय काय कमी त्याला हायलाईट केलेलं आहे पहा. 75 पेज नंबर काढा. आता सर्वांनी पेज नंबर 75 त्याच्यावरती कृती दिलेली आहे. पूर्णपणे पेज क्रमांक 75 यावर्षी सिलेबसमधून कमी केलेला आहे 2020-21 या वर्षासाठी. कारण कोविड-19 या महामारीमुळे बरेच शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत, त्यामुळे केलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 76 काढा. त्यावरती 6वं प्रकरण आहे वर्तुळ. त्या वर्तुळ या प्रकरणामधील काय काय कमी केलेलं आहे ते पाहू आपण. 76 पुढं 77 काढा. पेज नंबर 77 झालं. 78 काढा. त्याच्यावरचं काही कमी केलेलं नाही आहे. 79 काढा. पुढं 6.1 79 पान नंबरवरती 6.1 सराव संच आहे. तर त्यामधील प्रश्न 6वा कमी करण्यात आलेला आहे. वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत सिद्ध करा की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. हा 6वा प्रश्न कमी केलेला आहे. त्यानंतर 80 पान नंबर काढा. पुढं काढत चला. 81 पान नंबर काढा. प्रमेय आहे. एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणारे जीवा एकरूप असतात. पूर्णपणे कमी केलेला आहे हा प्रमेय. पक्ष साध्य सिद्धता रचना सर्व कमी केलेला आहे. त्यानंतर 82 पान नंबर काढा. त्यावरती 6.2 सराव संच आहे. त्या 6.2 सराव संचामधील प्रश्न क्रमांक 3 हा कमी केलेला आहे. पहा, पहिला आणि दुसरा प्रश्न यावर्षी सिलेबसला ठेवलेला आहे. तिसरा प्रश्न कमी केलेला आहे. त्यानंतर 83 पान नंबर काढा. 84 काढा. पुढं 85 काढा. 86 काढा.
त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 काढा. 87 पेज नंबर काढा. 87 पेज नंबरवरती संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 त्यामधील प्रश्न 87 पेज नंबरवरती दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला प्रश्न क्रमांक 2. समभुज त्रिकोण DSP मध्ये DS बरोबर 7.5 तर त्याचे परवर्तुळ काढा, अंतर्वर्तुळ काढा. अशा प्रकारचा तो प्रश्न आहे आणि त्यांच्या त्रिज्येचं गुणोत्तर काढायचं. म्हणजे दुसरा प्रश्न क्रमांक कमी केलेला आहे. त्यानंतर 88 पेज नंबर काढा. निर्देशक भूमिती हे प्रकरण आहे. ते निर्देशक भूमिती प्रकरणामधील पुढं काढा. 89 पेज नंबर काढा. पुढं 91 काढा. 92 पेज नंबरवरती पहा कृती दिलेली आहे. शाळेच्या मैदानावर बाजूच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आडव्या उभ्या रांगेतील विद्यार्थ्यांना बसवा. यामुळे एक अक्ष वाय अक्ष कसे तयार होतील. तर ती पूर्ण कृती दिलेली आहे पहा तिथं. तर ती पूर्ण कृती कमी केलेली आहे. त्याच्यानंतर पान नंबर सराव संच 7.1 काढा. पुढं पान नंबर 94 काढा. पेज नंबर 94वरती चला चर्चा करूया म्हणून दिलेला आहे पहा. तर एक्स अक्षाला समांतर व त्यापासून सहाय्यक अंतरावर एक्स अक्षाच्या खाली अशी रेष काढता येईल का, ते 3 विधान दिलेले आहेत. तर तिन्ही ते प्रश्न कमी केलेले आहेत त्याच्यातले. चला चर्चा करू यामधील. पान नंबर 95 काढा. पान नंबर 95वरती पहा दिलेला आहे चला चर्चा करूया म्हणून. त्याच्यामध्ये वाय अक्षाला समांतर व त्यापासून 2 एकक अंतरावर उजवीकडे अशी रेषा काढता येईल का, तर ते 3 विधान आहेत, 3 प्रश्न आहेत. तर ते तिन्ही कमी केलेले आहेत. त्यानंतर 96 पेज नंबर काढा. पेज नंबर 97 काढा बरं. पटकन टिक मार्क करत चला. संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 काढा. पेज नंबर 98 99 काढा. पेज नंबर 100वरती त्रिकोणमिती हे प्रकरण आहे. या त्रिकोणमिती प्रकरणमध्ये काय कमी केलं आपण ते पाहूया. चला काढा बरं. पेज नंबर 102 काढा. 103 काढा. 3 पेज नंबरवरचं काही कमी केलेलं नाही. 104 काढा. 105 काढा. पुढं काढा. 106 पेज नंबर पहा. अधिक माहितीसाठी जे दिलेला आहे तो रकाना तो पूर्णपणे कमी केलेला आहे पहा. 1/2 साइन थिटा बरोबर कोशेक थिटा, 1/2 कॉस थिटा बरोबर शेक थिटा. तो माहिती जी दिलेली आहे जरा आठवूया याच्यावर अधिक माहितीसाठी जो रकाना दिलेला आहे, तक्ता दिलेला आहे तो कमी केलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 107 काढा. त्यानंतर पेज नंबर 109 काढा. पेज नंबर 110 काढा बरं पुढं. त्याच्यावरचं काही कमी केलेलं नाही. पेज नंबर 11. पेज नंबर 112. सराव संच 8.2 ते पेज नंबर आहे किती पहा 112 पेज नंबर अगदी बरोबर आहे. तर सराव संच 8.2 मधील प्रश्न पाहिल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं जे उदाहरण आहे 1/2 ते कमी केलेलं आहे. त्यानंतर 8 9 10 8/15 3/5 आणि 1/2 वर्गमुळात 2 हे उदाहरणं 1 मधील उपप्रश्न आहेत तर ते कमी केलेले आहेत. त्यानंतर पाहू आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 8 काढा. पुढं 114 पान नंबर काढा. त्याच्यामधलं काही कमी केले नाही. 9 प्रकरण आहे पृष्ठफळ व घनफळ. तर तेही आपण 115 पान पेज नंबर काढा. 116 काढा. 117 काढा. 118 काढा. पुढं घ्या 119 वर या. 119 पेज नंबरवरती पहा सराव संच 9.2 आहे. दिसतंय सर्वांना किती. सराव संच 9.2 मधील प्रश्न क्रमांक टिक मार्क करा त्याला. प्रश्न 7वा 8वा 9वा पेज नंबर 119 वरती प्रश्न 7वा 8वा 9वा हे तिन्ही प्रश्न कमी केलेले आहेत पहा. त्यानंतर 120 पेज नंबरवरती कृती दिलेली आहे. एक मोसंबी घेऊन त्यांचे 2 अर्धे भाग करा. ती कृती दिलेली आहे ना ती तुम्हाला पूर्णपणे कमी केलेली आहे पहा 120 पेज नंबरवरील. दिसते सर्वांना. त्यानंतर 121 पेज नंबर काढा. 122 पेज नंबर काढा. 123 काढा. पुढं संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 मधील प्रश्न क्रमांक 8
आणि 9 संकीर्ण प्रश्नसंग्रह 9 मधील पेज क्रमांक 123 वरील प्रश्न क्रमांक 8 आणि 9 सर्वांना दिसतंय ना, तर ते कमी करण्यात आलेलं आहे, याची दक्षता घ्या. आणि अशा रीतीनं हा आपला पूर्णपणे सिलेबस कमी केलेला आहे. तेवढा आपण सांगितलेला आहे. 25% सिलेबस कमी केलेला आहे तेवढं सांगितलेलं आहे. तर राहिलेला सिलेबस आपण यावर्षी परीक्षेला येणार आहे, पण जेवढा सिलेबस कमी केलेला आहे तेवढ्याची आपण चांगल्या पद्धतीनं तयारी करा, कारण पुढच्या वर्षी हा सिलेबस कमी होणार नाही आहे. कदाचित जर तुम्ही स्वयं अध्यापन केलं तर तुम्हाला ते 10वीला उपयोगाला येईल. आधी तुम्हाला जो सिलेबस कमी केलेला नाही त्याची तयारी करा आणि त्याच्यानंतर जो कमी केलेला आहे त्याची तयारी करा. तर ठीक आहे, सर्वांना सिलेबस तयारीसाठी अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.